आज आहे संकष्टीचा उपवास म्हणून बनवली होती मस्त अशी साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी सर्वप्रथम पॅन मध्ये तूप गरम करून घेतलं आणि जिरं फोडणीला दिलं। जिरं फुलल्यानंतर हिरवी मिरची कापून त्यात घातली। मिरची आणि जिरं तुपावर छान परतून घेतलं। त्यानंतर घातले रात्रभर भिजवलेले साबुदाणे। साबुदाणे बघा कसे मस्त भिजले आहेत आणि मोकळे मोकळे झाले आहेत। आता हे छान तुपावर परतून घ्यायचं आणि साबुदाणे शिजण्यासाठी मी 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवणार आहे। साबुदाणे शिजायला काय फार वेळ लागत नाही। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर शिजवलेले बटाटे ह्यामध्ये घालून हे व्यवस्थित परतून घ्यायचं। साबुदाणे ट्रान्सपरंट झाले म्हणजे ते शिजले गेले। आता ह्यामध्ये मीठ आणि साखर घालून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता। साखर घातल्यामुळे खिचडीची चव छान येते। आता ह्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आपण घालून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट घालून आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचा कूट शेवटी घातल्यामुळे खिचडी छान मोकळी मोकळी होते। तुम्हीही या पद्धतीने खिचडी नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल। अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी बनवून तयार आहे। बघा कशी मोकळी मोकळी झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हीही उपासाच्या दिवशी अशा पद्धतीची साबुदाण्याची खिचडी बनवा, खा, खाऊ घाला।